आणि म्हणून मग या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करत असताना माऊली म्हणतात, म्हणून या परी माते अंतकाळी जाणत साते, जे मोकळी ती देहाते ती मीची होती. देह ठेवता आला पाहिजे बरं का. भगवंताच्या कृपेने मिळालेला आहे. पापपुण्य समकृत हा मग नरी यनुषु जायते. पापपुण्य समान झाल्यानंतर नरदेह तुम्हा आम्हाला मिळालेला आहे. कार्य करून झालं, जे साध्य करायचं ते साध्य केलं की देह ठेवता आला पाहिजे बरं का. आम्ही व्यवहारामध्ये सुद्धा आम्हाला आवश्यक असेल अशा प्रकारे एखादी वस्तू एखादी गोष्ट जर घेतली, कामापुरती त्याचा वापर करतो, काम करून घेतो आणि परत तो ठेवतो, ती वस्तू ठेवता आली पाहिजे. काय तहान लागलेली आहे, पाणी हंड्यामध्ये आहे, हंड्यातलं पाणी पिण्यासाठी आम्ही ग्लास घेत असतो, पण एकदा पाणी पिऊन झालं की तो ग्लास आम्ही परत मांडणीवर नेऊन ठेवत असतो. पुढची तहान लागेपर्यंत त्याच्याशी खेळत बसत नाही. ठेवता आलं पाहिजे. तसं नरदेह आम्हाला भगवंतानी काही साध्य करण्यासाठी दिलेला आहे. काही गोष्टी आम्हाला साध्य करायच्या आहेत, काही गोष्टींपर्यंत आम्हाला पोहोचायचं आहे बरं का. काही ओळख आम्हाला घ्यायची आहे, आमचं हित आम्हाला साधायचं आहे. आणि म्हणून आम्हाला हा नरदेह भगवंताने दिलेला आहे. एकदा ते साध्य झालं ना की देह ठेवता आला पाहिजे. कसा का झाकली या घटीचा दिवा, नेणी जे काय झाले केव्हा, या रीती जो पांडवा देह ठेवी म्हटलेला आहे. ज्याप्रमाणे एखादा दिवा मी प्रज्वलित करतो आणि प्रज्वलित केलेला दिवा पेटत असलेल्या दिव्यावर ज्या वेळेला आम्ही काहीतरी झाकण उपडं ठेवतो की नाही, तेव्हा तो दिवा कधी विझतोय हे बाजूच्यालाही कळत नाही. तसं आमचं जाणं असावं, तसा आमचा शेवट असावा बरं का. तसा आमचा शेवट असावा. असो, शेवटच्या वेळेला अंतकाळाच्या वेळेला जे भगवंताचं नामस्मरण करतात, भगवंताचं नामचिंतन करता करता या ठिकाणी या जगाचा निरोप घेतात. भगवंत म्हणतात ते मला येऊन प्राप्त होतात, ते माझ्या ठिकाणी निवास करतात, यात संदेह नाही. ते मीची होती असे भगवंत म्हणतात. ओवीवर अर्थपूजा बांधण्याआधीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. आपल्या या भिवंडी तालुक्यातील आणि हे चिराडपाडा गाव, आणि या चिराडपाडा गावातील हे ढमणे परिवाराचे पिताश्री कैलासवासी भालचंद्र तुकाराम ढमणे बाबांना मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट 2024 रोजी देवाज्ञा झाली. त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आणि त्यांच्या 11व्या निमित्त काल दशक्रिया झाली ना, आज बाबांना जाऊन 11 दिवस झाले. 11व्या निमित्त या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. बाबांच्या पश्चात आमच्या आईसाहेब असतील, चंद्रकला भालचंद्र ढमणे, हरिभक्त परायण माळकरी आहेत ना, हरिभक्त परायण चंद्रकला भालचंद्र ढमणे आईसाहेब. त्याचप्रमाणे काकांचे भाऊ असतील, ज्ञानेश्वर काका असतील, त्याचप्रमाणे कैलासवासी दत्तात्रेय, गणेश काका आणि विश्वास काका, ज्ञानेश्वर काका, त्याचप्रमाणे बहिणी मीराबाई असतील, मीनाताई असतील, सुलोचना असतील घरत, मीराबाई शेलार, मीनाताई शेलार आणि सुलोचना घरत. मुलं असतील सुहास दादा, सचिन दादा, स्वप्नील दादा. पुतणे असतील विनोद दादा, विघ्नेश दादा आणि आयुष दादा.
संपूर्ण हा ढमणे परिवार, आप्तेष्ट मित्र परिवार आणि ग्रामस्थ मंडळी, आपल्याला माहिती आहे एकावर एक असे अनेक दुःखद घटना, दुःखद प्रसंग या परिवारावर आले आणि एकावर एक प्रसंग येत असताना एखाद्या दुःखातून कुठे सावरण्याचा प्रयत्न करावा नाही करावा तर दुसरं दुःख या परिवारावर अशा प्रकारे येत गेलं. मग काही या परिवारातील सदस्य असतील, अर्थात या ढमणे परिवारातील सदस्य, तर काही या परिवाराला संबंधित असलेल्या नातेवाईकांमध्ये अर्थात काही बहिणी असतील. त्याच्यामध्ये एक मला माहिती मिळाल्याप्रमाणे कैलासवासी चंद्रकांत मोतीराम ढमणे काका, त्याचप्रमाणे पितांबरी आई आपल्या नडगावच्या, आमचे मित्र सतीश दादा यांची आई असेल अर्थात अंजना सकाराम चौधरी, त्याचप्रमाणे या ढमणे परिवारातील आमच्या आई साहेब जिजाबाई आशा ढमणे, त्याचप्रमाणे दत्तात्रय तुकाराम ढमणे, अशा प्रकारे एकावर एक असे अनेक दुःखद घटना या ठिकाणी घडल्या गेल्या. आणि मला तरी वाटतंय की या सर्वच ठिकाणी सेवा करण्याचं भाग्य मला लाभलं. सतीशकडे सुद्धा मला उत्तर कार्यांचं प्रवचन निमित्तानं त्याने मला आमंत्रित केलं होतं, परंतु माझी ती तारीख अगोदरच गेली होती रोहनला. चौराकी रोहन तिथे ती तारीख आधीच गेली होती, त्यामुळे सतीशकडे त्या ठिकाणी अर्थात चौधरी परिवाराकडे सेवा करायला जमलं नाही. पण अगोदर त्यांनी फोन केला होता, निमंत्रण केलं होतं उत्तर कार्यांच्या प्रवचनासाठी. असो, खर तर एखादा माणूस ज्या वेळेला आपल्याला सोडून जातो त्यावेळेला ते दुःख माणूस सहज विसरू शकत नाही. एखादा माणूस जेव्हा सोडून जातो तेव्हा या ठिकाणी एकावर एक असे अनेक प्रसंग होत गेले, अनेक संकट येत गेली, अनेक प्रकारच्या दुःखद घटना घडत गेल्या. आणि अशा प्रकारे या ठिकाणी कार्य करत असताना आमचे या परिवाराचे आधारस्तंभ, परिवाराला मार्गदर्शन करणारे, परिवाराला आधार असणारे, बरं का, त्या भावांपैकी एक भाऊ, बहिणींचा भाऊ, मुलांचे वडील, मुलींचे वडील, नातवंडांचे आजोबा कैलासवासी भालचंद्र तुकाराम ढमणे बाबा, मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट 2026 रोजी त्यांना देवाज्ञा झाली. वयाच्या 71व्या वर्षी त्यांचं देहावसन झालं. त्यांनी तुमचा आमचा निरोप घेतला. बरं का, आपण सुरुवातीलाच बघितलं की या ठिकाणी आम्हाला जो नरदेह भगवंताने दिलेला आहे, काही साध्य करायचंय आम्हाला. बरं का, काय साध्य करायचं आहे तर ज्याप्रमाणे पडणारं पाणी, आकाशातून पडणारं पाणी, आणि ते पाणी कुठेही कशाही पद्धतीने जरी पडत असेल तरी त्याचा प्रवास तिथपर्यंत असतो जोपर्यंत तो सागराला मिळत नाही तिथपर्यंत. एकदा तो सागराला मिळाला की मग प्रवास संपला जातो. तसं आम्हाला सुद्धा तोपर्यंत थांबायचं नाही. कुठपर्यंत? जोपर्यंत आमच्या उगमस्थानापर्यंत आम्ही पोहोचत नाही तोपर्यंत थांबायचं नाही. आम्हाला ते साध्य करायचं आहे. आम्हाला देवाची ओळख घ्यायची आहे, देवापर्यंत पोहोचायचंय, देवाला प्राप्त व्हायचंय, देवाच्या ठिकाणी निवास करायचा आहे, धर्मकार्य करायचंय, देव कार्य करायचंय. आणि हे कार्य करता करता या जगाचा निरोप घ्यायचा आहे. आम्हाला ओळख घ्यायची आहे त्या देवाची, जिथून आमची निर्मिती झालेली आहे, जिथून जो आम्हाला निर्माण केलेला आहे, ज्याने आम्हाला निर्माण केलेलं, त्याची ओळख आम्हाला घ्यायची आहे. बरं का, अर्थात त्या देवाला आम्हाला प्राप्त व्हायचं आहे. जन्माला आल्याबरोबर माऊली आम्हाला विस्मरण झालं त्या देवाचं. आईच्या गर्भात असताना ज्याला संकल्प केला, देवा जरी येतोनी सोडविसी, स्वहित करीन गर्भवास हा चुकवीन, पुन्हा न येथे विसरलो. काय म्हणालो? कोहम. देव, परमार्थ, धर्मकार्य, देव कार्य हे तर बाजूलाच गेलं, लांबच गेलं. मी कोण तेच विसरलो. कोहम, मी कोण आहे? आयुष्यभर आम्हाला प्रयत्न करायचे आहेत मी कोण आहे हे शोधण्यासाठी. देव कोण कळेल, धर्म काय ते कळेल,
परमार्थ काय ते कळेल, भक्ती काय ते कळेल, फक्त आम्हाला मी कोण हे शोधता आलं पाहिजे. वेद सुद्धा आम्हाला सांगत असताना वेदाचे महावाक्य आहेत, अहम ब्रह्मास्मी. मी कोण? अहम ब्रह्मास्मी तत्त्वम असि. अगदी आम्ही नेहमी म्हणत असतो, कुठे शोधिशी रामेश्वर आणि कुठे शोधिशी काशी. तत्त्वम असि. जणू देह ही पंढरी, आत्मा पांडुरंग. तत्त्वमसि ही प्रचिती, हा प्रत्यय आम्हाला घ्यायचा आहे माऊली. आणि तो साक्षात्कार व्हावा, ती ओळख व्हावी, यासाठी आम्हाला भगवंताने हा नरदेह दिलेला आहे, मनुष्य देह दिलेला आहे. जन्माला घालताना भेद नाही ठेवला भगवंताने. कुठल्याही प्रकारचा विकार नसतो हा लहान मुलाकडं. द्वेष नाही, मत्सर नाही, तिरस्कार नाही, अहंभाव नाही, अहंकार नाही, अभिमान नाही, काय माया नाही, देहबुद्धी नाही, अज्ञान नाही, अंधश्रद्धा नाही. जसं जसं माणूस मोठा होत जातो ना वयाने, तसा तशा ह्या सगळ्या गोष्टी त्याला स्पर्श करत असतात. वयाने जसा जसा माणूस मोठा होत जातो ना, तशा तशा ह्या सगळ्या गोष्टी स्पर्श करत असतात. आयुष्याचं एक सूत्र आहे माऊली, आयुष्याचं एक सूत्र आहे. आयुष्यामध्ये तुम्हाला बरंच काही मिळणार आहे, बरंच काही सापडणार आहे, तुम्हाला बरंच काही मिळणार आहे. एक लक्षात ठेवा, काही गोष्टी साठवून ठेवायच्या आहेत, तर काही गोष्टींचा त्याग करता आला पाहिजे. काय काही गोष्टी साठवून ठेवायच्या आहेत. घरामध्ये दुकानातून आणलेली साखर आम्ही साठवून ठेवतो, दुकानातून आणलेले तांदूळ आम्ही साठवून ठेवतो, दुकानातून आणलेलं किराणा सामान आम्ही साठवून ठेवतो. पण त्याच्या बरोबर आलेले पेपर, पिशव्या, प्लास्टिक, कचरा काय करतो आम्ही? साठवून ठेवतो का? घरातला काढलेला कचरा साठवून ठेवतो का? त्याचा त्याग करत असतो आम्ही, ते बाजूला सारत असतो, त्याची योग्य ते विल्हेवाट आम्ही लावत असतो, त्याचं योग्य ते नियोजन आम्ही करत असतो. सगळंच नसतंय साठवायचं ना. तसं आमच्या अंतःकरणामध्ये, आमच्या मनामध्ये परमार्थिक विचार आहेत, साठवून ठेवा, विसरू नका. तुकोबांचे विचार आहेत, माऊलींचे विचार आहेत, नाथ महाराजांचे विचार आहेत, जनाबाई, कान्होपात्रा, बहिणाबाई, संतांचे विचार आहेत ना, साठवून ठेवा. ज्ञान साठवून ठेवा, बरं का? ज्ञान साठवून ठेवा. धर्मकार्याचे विचार, देव कार्याचे विचार साठवून ठेवा. संसारिक विचार आम्ही साठवून ठेवावे का वेळच्या वेळी त्यागावे? बरं, आता अगदी साधं उदाहरण सांगतो, प्रत्येकाला पटेल असं. रोजच्या जीवनातलं आमचं उदाहरण, बरं का? एक साधक त्याच्या साधूकडे गेला आणि तक्रार काय? तर म्हणे, लोक माझा अपप्रचार करतायत, कोणाजवळ काही म्हणतायत मला, बरं का? ते ऐकलं ना की खूप दुःख होतंय, पश्चाताप होतोय. देव कार्य करावं, धर्म कार्य करावं, सत्याच्या मार्गावर वाटचाल करावी. कधी कोणाचा द्वेष करू नये, कधी कोणाचा मत्सर करू नये, अशा प्रकारे जगण्या वागण्याचा प्रयत्न करावा. तरीही लोक अपप्रचार करतायत. ज्या गोष्टींनी कधी मला स्पर्शही केला नाही, तेही काही सांगून मोकळे होतात. आणि मग माझ्या कानावर ते आलं ना की मग मला खूप पश्चाताप होतोय त्या गोष्टीचा, खूप असं जड झाल्यासारखं वाटतंय, बर का? काय करावं काही कळत नाही. असं म्हणजे तोच विचार माझ्या मनाला स्पर्श करत असतो, तोच विचार माझ्या मनात परत परत येत असतो. काय करावं काही कळत नाही.
साधूने सांगितलं, दादा, ज्या युगामध्ये आपण वावरतोय ना, ज्या युगामध्ये आपण राहतोय त्याला कलियुग म्हणतात. सत्याच्या बाजूला कमी असतील पण खोट्याच्या बाजूला झुंबडच्या झुंबड असेल बरं का. धर्मकार्य करणारे किती, देवकार्य करणारे किती आणि अधर्म करणारे किती, अनितीने वागणारे, अनितीने जगणारे किती. बरं का माऊली. श्रावण महिना सुरू व्हायच्या अगोदरच्या दिवशी आषाढ अमावस्या, दीपामावस्या, काय म्हणाल गर्दी ती दुकानांमध्ये नाही, झुंबडच्या झुंबड आणि तयारी महिनाभरा आधीपासूनच. काय तयारी 15 दिवस आधीपासूनच. त्यांचा सण झाला साजरा, त्यांच्याप्रमाणे केला. अधर्म, अनिती. आता श्रावणामध्ये ग्रंथ वाचन चालू आहे बऱ्याचशा गावांमध्ये, गावातील मंदिरांमध्ये. किती असतात बरं माणसं ग्रंथ श्रवणाला? किती असतात ग्रंथ श्रवणाला माणसं? किती असतात ग्रंथ वाचनाला माणसं? किती असतात? म्हणून देवकार्य करणारी बोटावर मोजणारी, धर्मकार्य करणारी बोटावर मोजता येतील एवढीच, अधर्म करणारी अगणित. कारण ज्या युगात आपण कार्य करतो या युगाचं नाव आहे कलियुग. त्यांचा पूर आलेला असेल, समजतंय ना, म्हणून तर कलियुग ना. सत्यकर्म करणाऱ्यांची संख्या जर जास्त असते तर कलियुग नाही, सत्ययुग असता, द्वापार युग असता. पण आता जे आहे ना ते कलियुग म्हटलं जातंय. छान श्रवणाला मिळालं बघा. सत्ययुगामध्ये खर तर देवकार्य चालायचं. जिथे देवकार्य चालायचं तिथे देवकार्यच, ऐकताय ना, देवच. म्हणून युगाचं नाव पण सत्य होतं. म्हणून युगाचं नाव पण सत्य होतं. ज्या घरामधली माणसं सत्ययुगाप्रमाणे वाटचाल करत असतील ना, बोलणं सत्य, चालणं सत्य, पाहणे सत्य, जगणं वागणं सत्य, सत्ययुग. त्रेता युगामध्ये एकाच युगात राक्षस पण ना देव पण. काय एकाच युगात एका गावात म्हणायला हरकत नाही बरं का. त्रेता युगामध्ये, द्वापारामध्ये एका घरात दोघेही. बघा जरा द्वापारात जा. महाभारत कुठे घडलं बरं आणि कोण होते बरं त्या युद्धामध्ये? द्वापारात एकाच घरातले दोघेही, एकाच घरात दोघेही, देव पण आणि अधर्म करणारे पण, धर्मकार्य करणारे पण आणि अधर्म करणारे पण. मौली, ज्या युगामध्ये आपण कार्य करतो ह्या युगाचं नाव आहे कलियुग. या कलियुगामध्ये एका घरात नाही, एका देहात दोघे पण आहेत. एका देहात आहेत. म्हणून तर आपण कधी कधी बोलतोय ना, एक मन बोलतोय करावं, एक मन बोलतोय नाही करावं. दोन मन दिलेच नाहीत आपल्याला, मन एकच आहे. द्विधा अवस्था तेव्हा होते जेव्हा आम्हाला ठाम निर्णय घेता येत नाही, तेव्हा कलियुग आहे. आणि ते साधू म्हणतायत त्या साधकाला, या कलियुगामध्ये तुम्हाला 60% माणसं जर चांगली म्हणणारी असतील ना, तर 40% माणसं वाईट म्हणणारी असतील. ऐका, विरोधक निर्माण करायला तुम्हाला काय भांडणच करायला पाहिजेत असं काही नाही. या कलियुगामध्ये तुमचे चांगले गुण ज्यांना पाहवत नाही तेही आपोआप विरोधात जातात. तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये कार्य करताय ना, त्या क्षेत्रात तुमची झालेली प्रगती पाहून ज्यांना पाहवत नाही ना, तेही विरोधात जातात. बरं का, कलियुग आहे. आणि म्हणून त्याला सांगितलं, जे चांगले म्हणतायत ना,
बरं का, तर चांगलं स्वीकारून चांगलं राहण्याचा प्रयत्न कर. केला ना महाराज प्रयत्न, पण नाही हो जमत, नाही जमत. सगळ्या गोष्टींवर ज्याच्याकडे निवारण करण्याचं सामर्थ्य असतंय ना, त्याला साधू म्हणतात. ऐकताय ना? सगळ्या समस्यांचं निवारण करण्याचं सामर्थ्य ज्याच्याकडे असतंय त्याला साधू म्हणतात माऊली. आणि म्हणून अशाच तो साधक ऐकत नाही. आता यांचं संभाषण चालू असतानाच एक जण तिथे पेढे घेऊन आला, दुसरा साधक, आणि ते पेढ्या देण्याचा प्रयत्न केला त्याने सर्वांना. बरं का माऊली, जेव्हा इतर साधकांना दिले तेव्हा काहींनी घेतलं. याला नको होता पेढा ह्या साधकाला, म्हणून याने काही घेतलाच नाही. साधूने हे घेतला, बाजूला ठेवून दिला. बरं का, झाली ती क्रिया सगळी. तेवढ्या त्या साधूने त्या साधकाच्या हातामध्ये एका पिशवीमध्ये थोडं सामान असलेली पिशवी, साहित्य असलेली पिशवी, काय असेल, साखर, डाळ, अजून काय 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 जरा, बरं का, ती पिशवी त्या साधकाच्या हातामध्ये दिली आणि त्याला सांगितलं, ही पिशवी खाली टेकवायची नाही, उचलून ठेवायची आहे. सहज उचलली त्याने. त्याला विचारलं, हलकी आहे ना? हो हलकी आहे. सहज उचलली ना? म्हणजे सहज उचलली. काय जड नाहीये ती, काही जड नाहीये. हा मग ठीक आहे, आता ही पिशवी मी जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत खाली ठेवायची नाही. ऐका, हा काय सांगितलं त्या साधूने साधकाला, ही पिशवी तू सहज उचललेली, हलकी आहे ना? म्हणे हलकी आहे. मग आता एक काम कर, मी जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत ती पिशवी खाली ठेवायची नाही. गेले ते साधू मठाच्या बाहेर, 2 तास बाहेर फिरून 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 फिरून, आता इकडे अवस्था काय झाली असेल बरं. 2 तास एक पिशवी साहित्याची एका हातामध्ये पकडून ठेवायची आहे, खाली ठेवायची नाही. काय अवस्था झाली असेल त्याची. साधू जेव्हा आले ना त्या मठामध्ये, तेव्हा ताठ असलेला तो साधक असा वाकला होता हो. हसत असलेला त्याच्या चेहऱ्यावर पार अगदी काही असं हास्य राहिलंच नव्हतं. साधूची आतुरतेने वाट पाहत होता, एकदाचे येतात कधी आणि ठेवायला सांगतात कधी, कारण त्यांची आज्ञा आहे, त्यांनी सांगितलेलं आहे ठेवायची नाही, मी सांगतो तोपर्यंत. साधूना बघितल्या बरोबर त्याला जरा बरं वाटलं, आता सांगतील ठेवायला. पण ठेवायला न सांगता साधू जवळ आले आणि विचारलं, जेव्हा तू पिशवी उचलली तेव्हा तुला हलकी वाटलेली, आता तेवढीच हलकी वाटते का? नाही हो, जड वाटते. म्हणजे पिशवीत आहे तेच साहित्य, काही टाकलं नाही त्याच्यामध्ये, अजून आपण काही जमा केलं का, अजून समाविष्ट केलं का? नाही. मग जड झालं कसं? म्हणे बराच वेळ झाला ना पकडून ठेवले, म्हणून ती जड लागायला लागली. खर तर पिशवीमध्ये सामान जेवढ्या किलोचं, जेवढ्या वजनाचं आहे तेवढ्याच वजनाचं आहे. जास्त वेळ पकडून ठेवल्यामुळे जड लागायला लागली. तर मग सुरुवातीला जेव्हा उचलली तेव्हा हात दुखत नव्हते, आता हात दुखायला लागले. आता झालंय एकदाच, ही पिशवी ठेवतो कधी महाराज, सांगा ना ठेवायला. महाराज म्हणाले, ठेव दादा, ठेव, खाली ठेव. आता ती पिशवी खाली ठेवल्यानंतर पहिले महाराजांनी विचारलं, दादा जेव्हा तू पिशवी उचलली तेव्हा सहज उचलली, सहज उचलशील अशा वजनाची होती. जेवढा वेळ, अधिक वेळ तू पकडून ठेवले ना, तेवढा तिचा वजन आपोआप तुला जाणवत गेला. वजन तोच आहे पण वाढतोय असं तुला वाटायला लागलं, आणि शेवटी शेवटी ती जड झाली. तुला सहज उचललेली पिशवी शेवटी शेवटी जड झाली. साधू म्हणतात, नको असलेले विचार जर तुम्ही मनामध्ये साठवून ठेवले ना, जेवढा वेळ साठवून ठेवाल ना तेवढं जड होत जाईल. काही समजतंय? नको असलेली कर्म, नको असलेले विचार, नको असलेले गुण सुरुवातीला साठवताना तुम्हाला काही वाटणार नाही,
पण जेवढा वेळ तुम्ही साठवून ठेवाल ना तेवढं जड होत जातंय आणि हलका असलेला माणूस पण